जुडिओच्या आधी आपल्याला इकडे जायचं होतं क्रोमामध्ये. एक नवीन हेडफोन घ्यायचा विषय चालू होता. सो तुमचा भाऊ आता हेडफोनला किती पैसे घालतोय, कपड्याला किती पैसे घालतोय, बजेटच्या बाहेर चालला तो आता. जाऊन दे भाऊ, आपलं बजेट आपण हप्त्याने काढू. भैया गायकवाडला फोन लावून म्हणावं लागेल, भैया गायकवाड थोडेफार पैसे पाठवा. नाही तर माझं सगळ्यात तुम्हाला एक बेस्ट ऑपिनियन सांगू का, तर जाऊ नका तुम्ही लॅरे फ्लॉरिनला जाऊ नका, टॉमी हाय फ्लायरला जाऊ नका, तुम्ही पोलोला जाऊ नका, तुम्ही पीटर इंग्लंडला जाऊ नका. तुम्ही जावा आप्पा म्हणून तसं कलेक्शनमध्ये. आप्पा म्हणून तसं कलेक्शनमधनं एक शर्ट घ्या, स्विफ्ट जिंकण्याची संधी मिळवा. तिकडे जाणार आहे. मला झुडिओमध्ये जर नाही ना पटलं शर्ट, आता आप्पा म्हणून तसं कलेक्शनमध्ये जाणार आहे. हे जे दिसतंय ना ते झालंय 2-3 वर्ष तसाच त्याला रगडतोय. अशी गरिबी चालू आहे. घ्यायचं एकदा, पण ते 3-4 वर्ष त्याला सुट्टीच द्यायची ना. आपली कंपनी भाई फेलाड कंपनी. तुम्हाला काय वाटलं एवढं सस्पेन्स देतोय म्हणजे घेतोय काय 10-15 हजारचे हेडफोन? तसं आपल्या साईजचं एम साईजचं तर नाही, मला एम साईजचं पण अल्ट्रेशन करून घालवलं, पण वाटलं होतं मापात बसेल. आहेच थोडं अल्ट्रेशन केलं व्यवस्थित वाटेल. आणि बाहेर गेलो तुझी आता दुलाईचं बाई चला स्टेट येऊन जुडिओमध्ये आणलेला कशाला. मला वाटलंच होतं आपल्याला काय आवडणार नाहीये, पण तरी पण भाऊच्या शब्दा खातीर आलो. तू नाराज केलं बॉदे, सोड तिला. हाय का तुझ्या जिंदगीत कोण? तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं गरीब दुष्काळीत लोकांच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला वाटत असेल परत गरीब लोकांच्या फीडमध्ये आल्यासारखं, पण मी पहिल्यापासून गरीबच होतो. आत्ता मागं थोडा श्रीमंत झालतो, पण आता परत लायकीवर आलेलो आहे. सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या परिवारास उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. तर ब्रेक घेतला थोडा, आपली चेकिंग होती मागं. तर काय म्हणत होतो मी, तुम्हाला व तुमच्या परिवाराला आमच्या दोघांकडनं पण दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. घरच्यांना तुमच्या कसलं आयुष्य सुख समाधानाने भरून जावं, उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि सगळ्यात मेन मोटिव्ह म्हणजे आज तुमचा भाऊ आलेला आहे शॉपिंगला. तुम्ही म्हणता दिवाळीचा पहिला दुसरा दिवस आहे, आणि आज शॉपिंगला कसं काय तू असा कसा जन्मलाय तू की दिवाळीचे 1-2 दिवस होऊन गेले तू शॉपिंगला चाललेला आहे. तर नेमकं मलाच माझा काही विषय कळणार, गरिबी चालू आहे का कामाचा लोड चालू आहे का वेळ भेटत नाही, काही विषयच कळणार. शॉपिंगला आलेलो आहे. शॉपिंगला भाऊने म्हणलं मॉलमध्ये पण कुठं मला आणलेलं आहे जुडिओमध्ये. एकतर विषय काय चालू आहे माझा, हे असले टॉमिन बिमिन घोडेन बिडे, त्या घोड्यांनी तर माझ्या आयुष्याला सगळा घोडा लावलेला आहे. असले कपडे घालू मला आता हे जुडिओमधनं पटाना. पण आता भाऊ म्हणलाय तर म्हणलं भावाचं एकदा मत पूर्ण करावं. सो जुडिओमध्ये जातो. फर्स्ट ऑफ ऑल जुडिओच्या आधी आपल्याला इकडे जायचं होतं क्रोमामध्ये. एक नवीन हेडफोन घ्यायचा विषय चालू होता. सो तुमचा भाऊ आता हेडफोनला किती पैसे घालतोय, कपड्याला किती पैसे घालतोय, आणि बजेट खाल्लेलं आहे का बजेट सगळं बरोबर बसलेलं आहे ते तुम्ही ह्या व्लॉगमध्ये कमेंट करून सांगा. आणि बाय द वे उद्याचा व्लॉग आपला येईल, दिवाळीचं महायुद्धाचा व्लॉग तुम्हाला जाहीर घोषित करतो की उद्या येणार आहे जर मला वेळ मिळाला तर. हो, तर पहिल्यांदा जातो क्रोमामध्ये आणि त्याच्यानंतर जातो जुडिओमध्ये. क्रोमामध्ये बघू जरा काय चांगले जुडिओमध्ये कपडे कसे भेटतात बघू. हे नाही तर जुडिओमध्ये नसेल तर वरती एकदा पोलोच्या पण आउटलेटला जाऊन येऊ, किंवा इकडं पीटर इंग्लंडला जायचं होतं. पण विषय काय, तिकडं लूज बजेट हल्लो, काय कपडे गेले तिकडं. ऑफर मस्त लागलेत बरं का, 2 शर्टावर 2 शर्ट असं काहीतरी, बाय 2 get 1 असंच काहीतरी. पण 4,000ला शर्टच 4 आणि 5-5 हजाराचे शर्ट चालू आहेत सध्या एक शर्ट. मग त्याच्यावर ऑफरमध्ये घेऊन काय करता आपण, माग लॅरे फ्लॉरिनचे वगैरे घेतले तेव्हा एक आपल्या बजेटमध्ये होता बाबा 2-2.5 पर्यंत शर्ट भेटायचे. पण ह्यावेळेस पीटर इंग्लंडने सगळं बजेटच हालून टाकलेलं आहे. सो बघूयात नेमकं कसं काय शॉपिंग होती. आणि मला तर नाही वाटत, माझे एवढे बेकार सवय झालेले आहेत की मला नाही वाटत मला आता जुडिओमध्ये कुठले शर्ट पसंत पडेल. सो बघत राहा. चॅनल अजून जरी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका. बजेटच्या बाहेर चालला तो आता. जाऊन दे भाऊ, आपलं बजेट आपण हप्त्याने काढू. भैया गायकवाडला फोन लावून म्हणावं लागेल, भैया गायकवाड थोडेफार पैसे पाठवा. नाही तर माझं सगळ्यात तुम्हाला एक बेस्ट ऑपिनियन सांगू का, कुठं जाऊ नका, लॅरे फ्लॉरिनला जाऊ नका, हाय फ्लायरला जाऊ नका, तुम्ही पोलोला जाऊ नका, तुम्ही पीटर इंग्लंडला जाऊ नका. तुम्ही जावा आप्पा म्हणून तसं कलेक्शनमधनं एक शर्ट घ्या, स्विफ्ट जिंकण्याची संधी मिळवा. नाहीतर तुम्ही बिंदास्त जावा इकडे कुठं रायबा फॉर मेन्स अजून एक स्विफ्ट, नाहीतर तुम्ही रॉयल मध्ये जावा. मी काय म्हणतो मॅक्स बिक्स सगळं जाऊ द्या, आप्पा म्हणून तसं आप्पाकडे जावा, एक स्विफ्ट जिंकून या.
500 रुपयाच्या खरेदीवर एक स्विफ्ट जिंकून या. म्हणून आप्पा म्हणून तसं कसं आप्पा म्हणून तसं कलेक्शन आता तिकडं जाणार आहे. मला झुडिओमध्ये जर नाही ना पटलं शर्ट, आता आप्पा म्हणून तसं कलेक्शन मध्ये जाणार आहे. पप्पा कोण रुबाब का काय नाव आहे त्याचं, रायबा फॉर्मेन्स. आता तुमचा भाऊ स्विफ्ट जिंकाय जाणार आहे. जर झुडिओमध्ये आपल्याला कपडे पटले नाहीत तर आय एम गोइंग टू आप्पा म्हणून तसं. नाही कसं आप्पा म्हणून तसं. सो बघत राहावा. क्रोमामध्ये जातो पहिल्यांदा. ते जरा तिकडचं थोडं मिटून येतो, कारण की बरेच दिवस झालं चालू हेडफोन ते लागतं जरा पर्सनल विषयांना पण आणि बाकीच्या गोष्टींना पण. सो स्टेट येऊन बघत राहावा. किती वेळा म्हणलंय मी स्टेट येऊन बघत राहावं. त्याशिवाय मला काय सुचनाच. वन लाईनर निघत नाही. तो लई दिवसात ब्लॉग करायला लागलो ना, वन लाईनर निघत नाही. असा विषय होतो आणि दररोज ब्लॉग करायला ह्याच्यामुळे जमत. दिवाळीचा ब्लॉग तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी येतोय म्हणजे बघा तुमच्या भावाचं शेड्यूलच किती बिझी चालू आहे. सो स्टे ट्यून, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय द वे हे जे दिसतंय ना ते झालंय 2-3 वर्ष तसाच त्याला रगडतोय. अशी गरिबी चालू आहे. घ्यायचं एकदा पण ते 3-4 वर्ष त्याला सुट्टीच द्यायची ना. असं 1,500चा टी शर्ट आहे माझा. आमच्या आईने पार त्याला 4-5 रिनाची पाकिटं घालवली पण त्याचा कलर काय आहे ना आणि तो काय फाटाना बी. मला बदलता पण आहे ना. हे पण एक जरा वाईट गोष्ट आहे ह्याच्याबद्दल. पोरं गायब झाली मागची. तुमच्या दुधीत एवढं बिझी आहे मी, मला हे पण कळलं पोरं आलीत का नाही. सो स्टेट येऊन आणि इकडे एमनोरन इकडं सीझन. गाडी लावायला 20 रुपये नव्हते भावाकडे. तुमच्या गाडी तिकडे लावून आले. व्लॉग जरा पळवा, चॅनलला सबस्क्राईब करा. झाला पैसे द्या जरा. गाईजांनो क्रोमामध्ये आपण हेडफोन बघूयात फर्स्ट ऑफ ऑल, कारण की लय दिवसापासनं चाललेलं आपलं हेडफोन घ्यायचा आहे. आता बघू कितीपर्यंत आणि कसा भेटतोय, कुठल्या कंपनीचा भेटतोय. सो स्टेट येऊन बघत राहावा. हा होतंय का नाही रे? होय होतंय का नाही आज तरी? ते घे बरं बिल. 4 दिवस झालं दररोज स्टॉकमध्ये नाहीच तोच विषय चालू. नशीबच म्हणायचं आपलं काय बाकी काय. अवेलेबलच नाही काय भाई, नशीबच अवेलेबलच नाही का? आम्ही पण 2-3 दिवस झाले येतोय दररोज. हा का? आईला झाला ना 2-4 दिवस येण्याचा. बरेच दिवस झाले येतोय पण ते स्टॉक नाही. आज होता एक नशिबाने भेटलेले. सो बिल वगैरे करू आणि नेमकं कशाचं आहे ते पण तुम्हाला दाखवतो. कशामुळे घेतलं ते पण तुम्हाला सांगतो. कशामुळे घेतलं त्याचं काय नाही, हाऊस शॉक पास, बाकी काय नाही. नादापाई सगळं बाद होईल. सो बिलिंग वगैरे करतो आणि तुम्हाला एकदा हेडफोनचा पण रिव्ह्यू दाखवतो. 17 प्रो घेऊन टाकू का एक? 16ला घेतली, 14 प्रोला रिप्लेस करून 17 प्रो घेऊन टाकू का एक? विचार चालू आहे डोक्यात, पण परत गरीबी आठवते. एकदा आलो ना यूट्यूब स्टुडिओमध्ये मग कळतं. ते 4 महिन्यात भाऊ आपला नवीन लॅपटॉप येतोय 60-70 हजाराचा. भावाच्या मला ठसका लागला रे. भावाच्या अनबॉक्सिंगचा व्हिडिओ बघायला नक्की आम्हीच टाकतो चॅनलवर. त्या दिवशी काय झालं सी आम्ही म्हणले डाऊन पेमेंट 20-30 हजार करा. कॅमेरे बघ 3 कॅमेरे भाऊ. 19 प्रो येतो. अरे मग 19 प्रो मार्केटमध्ये लॉन्च व्हायच्या आधीच भाऊनी घेऊन टाकलेलं आहे. दुबईवरती ओळख आहे भाऊची दाऊदकडं. सो हेडफोनचा तुम्हाला रिव्ह्यू दाखवतो एकदा. आवाज न दाखवू शकत ना. सो इट इज कुठली कंपनी आहे भाई? फेलाड कंपनी आहे. तुम्हाला काय वाटलं एवढा सस्पेन्स देतोय म्हणजे घेतोय काय 10-15 हजाराचे हेडफोन? गरिबी चालू आहे, एवढी वाईट गरिबी मत नाही असलं घ्यायला आलंय काहीतरी दिवाळीच्या शॉपिंगच्या नावाखाली. सो आता ह्याच्यानंतर ह्या दुष्काळानंतर आता जाऊयात आपण सध्या आता सीझनमध्ये. त्यानंतर जाऊयात आपण एमनोरामध्ये जाऊन जुडिओ वगैरे बघूयात.
सो मंडळी मागं तुम्हाला पीटर इंग्लंड दिसत असेल आणि आत्ताच तिथं जाऊन आलेलो आहे. पण तिथं पण कपड्याची क्वालिटी पाहिजे एक इज्जतीत सांगतो लई क्वालिटी होती. पण सगळे आउट ऑफ बजेट ॲलन सोलीचे बघितले. आता ॲलन सोलीला मागं लांबनं बघूनच मी त्या आत पण जायची मला इच्छा आहे ना असा विषय. बिअर हाऊसला पण जाऊ वाटत नाही. आता 2-3 ब्रँड्स आपल्या बजेटमधले एक तर लॅरिफ लॉरेन नाही तर पोलो नाही तर टॉमी हाय प्लेयर. आता ह्या 3-4 मधलं बघू कुठलं तरी एखाद्यातनं घेऊ किंवा H&M मध्ये पण एकदा जाऊन बघून येऊ. यात सो मला वाटत नाही की तिथं पण आपल्या ह्याच्यात म्हणजे आपल्याला शर्ट कमीत कमी जर ब्रँडचा शर्ट घ्यायचा म्हणलाच तर खर्च होतच म्हणा 2,500-3 हजार. पण इकडे 3च्या वरती शर्ट चालू आहेत म्हणून आता H&M मध्ये जाऊन येऊ ना. H&M मध्ये जाऊन येऊ. हा एवढा एक माझा लय मोठा प्रॉब्लेम आहे बरं का. कारण की हे H&M आणि H&M मध्ये आलं ना हे असले मला थर्ड क्लास हे भेटतं माहिती का. हे मस्त तुमच्याकडे कापड भारी दिसू शकतात सगळं भारी असू शकतं पण ॲस्थेटिक विषय आणि ॲस्थेटिक आणि आपलं तर असं 36चा एवढा आकडा आहे ना की ॲस्थेटिक म्हणलं की माझं एवढं डोकं फिरतं आणि ॲस्थेटिक शिवाय तर इकडे कुठले दुसरे कपडे बघाय पण भेटत नाहीत. पण तरी पण बघूयात बाबा आता पोरांच्या म्हणण्यानुसार आपण थोडंफार बघूयात. कारण की आपलं एक कसं लुक आहे आपल्या लुकमध्ये आपण कॉम्प्रोमाइज करत नाही. कारण की आणि असलं नेबळण गाबाळेगत तर आपण कधी लुक ठेवत नाही असं शॉर्ट आहे. सगळ्यात ना आपल्या स्टँडर्डला शॉपणारे मग असं एक तर लॅरिफ लॉरेन नाहीतर US पोलोचे शर्ट भेटतात. आता एवढे मोठे बॉटम भाई आम्ही तसले पॅन्टी घेऊन त्याला अल्टर करू घालतो. मस्त तुम्ही 40% लावताय ऑफ. पण हे काय असले पॅन्टी शर्ट असले असतात होय. म्हणून आय प्रिफेर H&M मधनं बाहेर गेलेलंच आपल्यासाठी बेटर राहील. कारण की नो ॲस्थेटिकचे चौदे नाहीत आपण. सो बघूयात आता मे बी एक लास्ट ऑप्शन आहे वरती पोलोच्या ह्याला जाऊन येऊ आउटलेटला तिथं बघूयात कसे काही शर्ट वाटतात. नाहीतर हा ना तरी एकदा ट्राय करून येतो नाही तर बोधे म्हणतोयच म्हणून आपण झोडिओमध्ये पण एकदा जाऊन येऊ. सो बघत राहा गाईज लोकांना इकडे पण तसले ॲस्थेटिकच काय जमाना आलाय भाई. काय वाटतं ह्या पोरांना असले कपडे घालून काय माणसातली पोरं वाटत नाही तो ती असं शॉर्ट जातात आणि मला तर तसलं अजिबातच जमत नाही. माहिती असले शर्ट घालून भाई चव घालू का मी माझी स्वतःची इकडे आहेत मे बी नाही असले शर्ट एकदम असं म्हणजे जरा बघायला वगैरे भारी वाटतं. नाहीतरी असले मोठे ढागाळे बिगाळे घालून काय फायदा आहे. कापड पण ह्याचं लय वेगळे बोधे बघ ना जरा हे तर मला M कॉलेजचा शर्ट वाटायला लागलाय आमच्या. युनिफॉर्म भेटते भाऊ युनिफॉर्म. मला काय नेमकं काय कळणच काय करावं. ते काल परवाचा पण युनिफॉर्म भेटतात भाऊ तर नीट बघतो. टी शर्ट पण 1-2 घ्यायचे होते. हे बरं आहे का रे ट्राय करून बघू का एकदा. 5 मारले विषय काय आहे हे सगळे ॲस्थेटिक लोकांसाठी प्रिफर करतात तिथं जास्त. म्हणजे ॲस्थेटिक तसली जी ॲस्थेटिक राहतात ना नेबळी ती इकडे येणं जास्त प्रिफर करतात. आपल्यासारख्याचं कामच नाही इकडं. आपल्यासारख्याचं कामच नाही तुम्हाला पटणारच नाही शर्ट. पण तरी पण बघूयात बोधे म्हणलेलाच आहे. कुठे काय तुला शर्ट दिसते शर्ट भाऊ तुला बघायचं का. मला एक आवडला नाही त्याचा कलर जातो म्हणून मी हे असं होतं म्हणून मी कुठं पहिली गोष्ट बाहेर कुठं शॉपिंगलाच जात नाही माहिती का. मी स्वतःसाठी तर काही घ्यायचंच नाही कधी. एवढ्या वेळेस आलतो काय एवढं काम झालेलं आहे. सो फिरवतं लागं ना अजून बघतो इथं काही शर्ट वगैरे भेटतात का स्टेडियम. सो मला वाटलेलं आहे ना बघून वाटलेलं की बसलं एकदम परफेक्ट. तसं आपल्या साईजचं M साईजचं तर नाही मला M साईजचं पण अल्ट्रेशन करून घालावं लागतं. पण वाटलं होतं मापात बसेल आहेच थोडं अल्ट्रेशन केलं व्यवस्थित वाटेल. पण मला काही एवढा शर्ट खास नाही वाटलेला. सो बघूयात आता बाहेर 1-2 पोरांना विचारतो दोस्त कंपनींना विचारून बघतो पहिल्यांदा. पाहिजे तरी तुम्हाला कसं वाटतं एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. आता पोरांच्या ओपिनियनवर आहे. पोरं जर म्हणली की तर हे शर्ट घेऊन जातो आणि उद्या जातोच आउटलेटला जावंच लागेल. कारण हे असल्या कपड्यात दिवाळी साजरी करणं म्हणजे स्वतःवर अन्याय केल्यासारखं आहे. म्हणून आपण उद्या आउटलेटला जाऊ तिकडचं पण काय थोडाफार व्लॉग करतो. सो आता ह्या शर्टाचं बघूयात. मला तर वाटतंय म्हणजे नॉट परफेक्ट बट आहे ठीक आहे तसा. सो बघूयात स्टे ट्यून. शर्ट बघा आणि आवडलाच जर मी वगैरे करतो आणि बाहेर जाऊन कुठं थांबायचं कुठं नाही सगळं तुम्ही सांगतो. सो स्टे ट्यून. काही असलं आवडतात असल्या ॲस्थेटिक चुत्ताड लोकांना किमतीप्रमाणेच क्वालिटी पण आहे. 600 रुपयाला देतात म्हणजे काय लय मोठा तीर सोडत नाही. असलं घालून काय राव तुम्ही पोरांच्या मर्द जातीला तुम्ही कलंक आहेत दोस्तांनो. जे तुम्ही ॲस्थेटिक गिरी करतात असली तुम्ही पुरुष जातीला कलंक आहेत कलंक. असं माझं ॲस्थेटिक सोबत असं काय पर्सनल दुश्मनी वगैरे नाही. काय
जा ना भाई घेऊन, तू बिंदास घेऊन जात, काय पण घेऊन जातो, काही विषय नाही. सो बघत राहावा. आणि आता मला शर्ट अजिबात आवडलेला नाहीये गाईजांनो. मी पहिला आता बाहेर गेले की बो त्याला हाणणार आहे. घे भाऊ घे, तू घे, मी पण घेतो, सगळं घेऊ. आणि बाहेर गेलो तुझी आता जुलाईचं बाई, चला स्टेट येऊन जुडिओमध्ये आणलेला कशाला. मला वाटलंच होतं आपल्याला काय आवडणार नाहीये, पण तरी पण भाऊच्या शब्दा खातीर आलो. तू नाराज केलं बॉ दे, सोड तिला. हाय का तुझ्या जिंदगीत कोण? छोले भटुरेला का नाही. सो आफ्टर ऑल सगळी बक्षती तिथं निवांत आलेलो आहे. आणि काय धाडा ना गोडाची शॉपिंग झालेली. आणि 4 दिवस झाला अशीच परिस्थिती. येतोय शॉपिंगला जातोय, काही चांगलं भेटत नाही. आणि गरीब म्हणून इथंच बाहेर पैसे घालतोय, असा विषय होतोय तो. सो आज दिवाळीचा दिवस होता आणि आज पण शॉपिंग आत्ता इथं झालेली नाही. पण पुढे जाऊन कुठं आपल्याला आता मे बी कुठल्या तरी आउटलेटला जावं लागेल. पण बघूयात उद्याच्या दिवशी किंवा आजच थोड्या वेळाने जाणं झालं तर. सो स्टेट येऊन बघत राहा. चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पण बेल नोटिफिकेशन ऑल प्रेस करा. तर मंडळी डन फॉर द डे झालेली आपली शॉपिंग. गरीब भावाची तुमच्या शॉपिंग झालेली आहे. भावाला तुम्ही दाखवा ना राव जरा, न्याना ब्लॉग 50 केलं, 10,000 सबस्क्रायबर होऊन द्या ना. हे वेन हुसेनचे कपडे घालतो बाई, कपडे 5-5 हजाराचे कपडे घालायला कॉम्प्रोमाइज करत नाही. एकदा फक्त 50 केलं ब्लॉग जाऊ दे रे, मग दाखवतो. सो आज तर काय तुमच्या भावाच्या हातात अंडी नाही घोटाळा नाही असा विषय झालेला आहे. सो उद्या जाऊयात आणि आपली शॉपिंग जी अर्धवट शॉपिंग राहिलेली आहे ती पूर्ण करूयात. सो चॅनलला अजून जरी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून टाका. आणि भेटूयात पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टेट येऊन बाय बाय, गुड नाईट. जेवण करून झोपा, दिवे लावा, दिवाळी चांगली साजरी करा, फटाके चांगले वाजवा. गुड नाईट.